नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत असा पातळ पोह्यांचा चिवडा. हा पातळ पोह्यांचा चिवडा जरी तुम्ही महिनाभर स्टोअर केला तरीही तो असाच्या असा कुरकुरीत राहील. मुलांना विकतचा खाऊ देण्यापेक्षा खाऊच्या डब्यामध्ये देण्यासाठी किंवा मधल्या वेळेतल्या लहान मोठ्या भुकेसाठी हा पातळ पोह्यांचा चिवडा करून तुम्ही 1 महिन्यासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. चिवडा करायची पद्धत अगदी साधी सोपी आहे. हा चिवडा मस्त खमंग होतो आणि चवीला अप्रतिम लागतो. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. चिवडा करण्यासाठी सुरुवातीला आधी आपण पोहे भाजून घेऊया. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये पातळ पोहे काढून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे आणि आपल्याला हलक्या हाताने असे पोहे छान भाजून घ्यायचे आहेत. इथं मी अर्धा किलो पोह्यांच्या प्रमाणामध्ये चिवडा करणार आहे. कढई मोठी आहे तरीही मी थोडे थोडे घेऊनच पोहे भाजून घेणार आहे. इथं मी 2 बॅचेसमध्ये पातळ पोहे भाजून घेणार आहे. तुमच्याकडे जर दिवसभर ऊन येत असेल तर तुम्ही हे पोहे दिवसभर उन्हामध्ये वाळवून घेतले तरीही चालतील. म्हणजे मग तुम्हाला खूप जास्त वेळ पोहे भाजावे लागणार नाहीत. पोहे भाजताना आपण गॅसची फ्लेम कमी ठेवूनच पोहे भाजायचे आहेत आणि चमच्याने अगदी हलक्या हाताने ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते जास्ती कुस्करणार नाहीत. पोहे भाजण्याआधी मी स्वच्छ निवडून घेतले होते आणि गहू चाळायच्या चाळणीने चाळून घेतले होते, म्हणजे यामध्ये जर कुठे कचरा असेल तर तो गाळला जाईल. अशाच पद्धतीने आपण हलक्या हाताने पोहे ढवळून घेऊया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. पोहे भाजण्यासाठी कमीत कमी 6 ते 7 मिनिटे तरी लागतात. तुम्ही पाहू शकता आपले पोहे भाजून झालेले आहेत. बघा, पोहे अजिबात करपलेले नाही आहेत किंवा पोह्यांचा रंग बदललेला नाही आहे. पोहे हातावर घेऊन बघायचं, बघा अगदी सहज चुरले जात आहेत. याचा अर्थ आपले पोहे भाजून झालेले आहेत. पोह्यांचा रंग बदललेला नाही आहे तरीही मस्त कुरकुरीत झालेले आहेत. पोहे कमी फ्लेमवर भाजले म्हणजे ते छान एकसारखे भाजले जातात. आपण आता भाजून घेतलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेले पोहे अशाच पद्धतीने भाजून घेऊया. भाजून झाल्यानंतर पोहे पुन्हा एकदा मुतकाच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातला सगळा गाळ निघून जाईल. यानंतर मी त्याच कढईमध्ये अर्धा कप तेल गरम करत ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेले आहे. यामध्ये मी पाव कप सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. आपल्याला काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचे काप कमी फ्लेमवरच तळून घ्यायचे, म्हणजे ते पटकन करपणार नाहीत. खोबऱ्याचे काप तळून झालेले आहेत. मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे. इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं तळून घ्यायचं आहे. तेलातून काढल्यानंतर देखील खोबऱ्याचा रंग अजून गडद होतो. यानंतर आपण काजू बदाम तळून घेऊया. इथं मी अर्धा कप काजू बदाम घेतलेले आहेत. काजू बदामचे मी असे 2 भाग करून घेतलेले आहेत. काजू आणि बदाम मिळून अर्धा कप आहेत. तुम्हाला जर जास्ती आवडत असतील तर तुम्ही जास्ती घालू शकता. काजू बदाम पण आपण हलक्या सोनेरी रंगावर तळून घेऊया. काजू बदाम तळून झालेले आहेत. बघा, अगदी हलका सोनेरी रंग आलेला आहे. कोणतंही साहित्य तळताना आपण ते जास्ती करपू द्यायचं नाही आहे. कमी फ्लेमवरच तळल्यामुळे ते अगदी छान भाजले जातात. जर सगळी साहित्य करपली गेली तर आपल्या चिवड्याची चव बदलू शकते. यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण आपण अगदी छान खमंग तळून घेणार आहोत. शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. बघा, शेंगदाणे तळून झालेले आहेत. शेंगदाण्यांच्या साली फुटू लागलेल्या आहेत. शेंगदाणे आपण तेलातून काढून घेऊया. तळून घेतलेली सगळी साहित्य एका भांड्यात काढून घेतली तरीही चालतील. यानंतर आपण डाळ तळून घेऊया. इथं मी अर्धा कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते, त्यामुळे आपल्याला ती खूप जास्त वेळ तळायची नाही आहे. फक्त मिनिटभर तेलामध्ये तळून घेणार आहोत. बघा, इथं आपण घेतलेली डाळ तळून झालेली आहे. आता आपण ती तेलातून काढून घेऊया. सगळी साहित्य तळून घेतली होती तेच तेल मी इथं फोडणीसाठी वापरणार आहे. तेल जास्ती होतं म्हणून मी त्यातलं तेल थोडंसं कमी करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 2 टीस्पून राई घालायची आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे. राई छान फुलू द्या, तरच आपली फोडणी खमंग बसेल. राई मस्त फुललेली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरं घालूया. जिरं पण थोडंसं फुलू द्या. यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालूया. इथं मी 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या असे बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत. चिवडा जसा तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची घाला. मिरची आपल्याला छान तळून घ्यायची आहे. ती जराही ओलसर राहता कामा नये. मिरचीमध्ये जरा जरी ओलावा राहिला तरीही आपला चिवडा नरम पडू शकतो. बघा, आपण यामध्ये घातलेली मिरची अगदी छान तळली गेलेली आहे. मिरची परतून घेत असताना आपल्याला चमच्याला जाणवते की मिरची मस्त कुरकुरीत झालेली आहे. अशी मिरची कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायची आहे. यानंतर आपण यामध्ये
कढीपत्ता घालूया। इथे मी 40 ते 45 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। कढीपत्ता पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता पण मस्त तळून झालेला आहे। कढीपत्त्याचा मस्त सळसळ असा आवाज येतो बघा, मस्त कुरकुरीत झालेला आहे। कढीपत्त्यातला पण सगळा ओलावा नाहीसा झाला पाहिजे। यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालूया आणि लगेचच यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। हळद करपली गेली नाही पाहिजे किंवा ती कच्ची देखील राहता कामा नये। पटकन हळद तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि यानंतर आपण भाजून घेतलेले पोहे यामध्ये घालायचे आहेत। आधी आपण थोडेसे पोहे काढून घेऊया, फोडणी यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे हळद करपली जाणार नाही। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आधी घातलेले पोहे फोडणीमध्ये परतून झाले की त्यानंतर लगेचच आपण शिल्लक राहिलेले सगळे पोहे यामध्ये काढून घ्यायचे आहेत। पोहे थोडेसे एकसारखे करून घ्यायचे आणि आपण भाजून घेतलेले सगळे साहित्य यामध्ये काढून घ्यायचे आहेत। यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत। इथं मी 3 टेबलस्पून पिठी साखर घातलेली आहे। तुम्हाला जर चिवडा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर कमी घातली तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण ही सगळी साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे म्हणजे चिवडा आपला मस्त कुरकुरीत होतो। हलक्या हाताने मिक्स करायचा आहे। तुमच्याकडे जर इतकं मोठं भांडं नसेल तर तुम्ही भाजून घेतलेले पोहे एका परातीमध्ये काढून घ्या। त्यामध्ये आपण सगळी तळून घेतलेले साहित्य काढून घ्यायचे आहेत आणि मग आपण आता जशी फोडणी तयार केली तशी फोडणी तयार करून ती फोडणी वरून त्यावर ओतायची आहे आणि मग चिवडा हाताने मिक्स करायचा आहे। फोडणी सगळी व्यवस्थित लागली म्हणजे आपला चिवडा तयार होतो। जर तुम्हाला पुन्हा चिवडा गरम करून घ्यायचा असेल तर एका पातेल्यामध्ये घेऊन थोडा थोडा चिवडा पुन्हा 2-3 मिनिटं असा परतून घ्या म्हणजे चिवडा मस्त कुरकुरीत होतो। सगळे साहित्य छान मिक्स होईपर्यंत आपण हा चिवडा परतून घेणार आहोत। खूप जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये सगळी साहित्य अगदी छान मिक्स होतात। तोपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। एकदा का सगळी साहित्य मिक्स करून झाले की आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे। बघा, आपण इथे घेतलेले सगळी साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। बघा, मस्त कुरकुरीत असा आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे। पोहे अजिबात जास्ती चुरलेले नाही आहेत। पोहे न चुरण्याच्या नादात आपण पोहे कच्चे ठेवतो आणि मग चिवडा चिवट होतो। अशा पद्धतीने केलेला चिवडा मस्त खमंग आणि खुसखुशीत होतो आणि जास्तीत जास्त दिवस तो कुरकुरीत राहतो। पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे, तो परातीमध्ये काढून घेऊया। आपण तयार करून घेतलेला पातळ पोह्यांचा चिवडा इथे मी मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे। आपल्याला हा चिवडा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि मगच तो हवाबंद डब्यात भरायचा आहे म्हणजे तो छान कुरकुरीत राहतो। बघा, किती छान चिवडा तयार झालेला आहे। पोहे अजिबात चुरले गेलेले नाही आहेत, थोडेसे आकसलेत पण बारीक झालेले नाही आहेत। बघा, मी तुम्हाला चिवडा चुरून दाखवते, अगदी मस्त कुरकुरीत झालेला आहे। बघा, अगदी पोहे सहज चुरले जात आहेत। अशाच पद्धतीने हा पातळ पोह्यांचा चिवडा तुम्ही घरी नक्की करून बघा। तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।